नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि आज तुम्हाला मिनी व्लॉगवरून समजलंच असेल की मी माझ्या मामाच्या गावी आली. तर सकाळी एवढं वातावरण छान होतं, तर आता सकाळी सकाळी म्हशींच्या धारा काढायच्या चालू होत्या. आता इथं माझ्या आजी गोठा साफसफाई चालू होती, मामींचं शेणघाण काढायचं चालू होतं आणि माझ्या मामाच्या ह्या दोघी मुली तर त्यांचे म्हशीची धार काढायची चालू होती. आता तसं बघायला गेलं तर माझ्या मामाला 4 मुली आहेत, त्यातले एका मुलीचं लग्न झाले. आता ही जी आहे व्हाईट ड्रेसची ती कीर्ती आहे. कीर्ती BSc ॲग्री करते आणि त्यासाठी ती धुळ्याला शिकायला आहे. आता दिवाळीच्या सुट्टीला आली होती आणि सुट्टीला आल्यावर पण त्यांची गुरांची ढोरांची कामं चालू असतात. आणि दुसरी जी आहे ती आशू सगळ्यात लहान आहे आणि आत्ता ती 10वीत शिकत आहे. तर ती पण सगळ्या जनावरांची धारा काढता येतात तिला. आज तुला माहित होतं का हामाचं दूध कसं काढतात? आयुषला हा सीन कधी कधीच बघायला भेटतो, त्यामुळे तो खूप उत्सुकतेने बघत होता. मी अजून छोटा आहे. हा ती काढ, काय बॅट ती, हा टाक खाली बॅट. हा काय रे उगे खेळ, जाऊ दे त्यांना. पकडायचं कशाला तुला? सोड त्यांना, भूक लागली असेल. सोडा आयुष, सोड की एक माग. तू माग आल्याशिवाय कशी येतील त्या? आयुष काय पण पकडायचं? मागे सरक, मागे सरक. हा जाऊ दे, सगळ्या जाऊ दे. तो चावते बरं का कोंबडा. सोड ना. ए नको उचलू, ठेव बरं. काढ सगळं. आता इथं बहुतेक आयुषला कोंबडी पकडायची होती म्हणून तो बंद चालू दरवाजा करत होता. मामींचं शेणघाण काढायचं चालू होतं आणि आजींचं कोंबड्याला खाऊ टाकायचं चालू होतं. आता या कोंबड्यांना खाऊ टाकून झाल्यानंतर आयुषला पण कोंबड्यांना खाऊ टाकायचा होता, म्हणून आज जाऊन परत ज्वारी घेऊन आला त्यांना खाऊ टाकायसाठी. वर फुटा की एवढं टाकते. आता हा खराटा घेऊन आजीचं पण सगळं अंगण झाडायचं चालू होतं. मामाचा मुलगा आहे तो सार्थक, तर तो हे दूध काढायची मशीन जी आहे तर ती स्वच्छ धुवायची चालू आहे, त्याला धारा काढायच्या होत्या म्हणून. आता ही आमची आशू तर जनावरांचे सगळं काम उरकून सकाळी 10वीचे तास असतात तर ती तासाला निघाली. दिवाळीची सुट्टी असून पण एक्स्ट्रा तास असतात, त्यामुळे ती एक्स्ट्रा तासाला निघाली. आता माझे हे आजोबा आहेत जे नवीन करडं झालेत तर त्यांना दूध पाजायचं काम चालू आहे त्यांचं. आता इथे म्हशींची धार मात्र हाताने काढायला लागते आणि जर्शी गुरांची जी जर्शी आहेत त्यांची धार मशीननं काढतात. त्यासाठी सार्थक इथं मशीन लावून घेते, तर या सगळं मशीन लावायचं दूध काढायचं हे काम त्याच्याकडे असतं. आता आजोबांचं इथं करड्यांना दूध पाजून झाले, आता ते आंघोळ करतील. आता त्यातल्या त्यात थोडी मोठी झाली करडं स्वतः दूध पितात, तर त्यांचं पण सकाळी सकाळी ब्रेकफास्ट चालू आहे. तर इथं या पाट्यांमध्ये जर्शांसाठी खाऊ भरलाय, चारा आहे त्यांच्यासाठी. ह्याच्यामध्ये गोळी पेंड आहे, सरकी पेंड आहे, परत शेंगदाणा पेंड आहे, बऱ्याच प्रकारचे पेंडी. त्यांचं आहार संतुलित असतो. तर ते हे माझे मामा आहेत, तर ह्या जर्शा गुरांना हे खाऊ ठेवतात आहे. हा खाऊ संतुलित आहार असतो त्यांचा, त्याचं एक प्रमाण ठरलेलं असतं. तेवढ्याच प्रमाणात सगळ्याच प्रकारचा चारा एकत्र केला जातो आणि त्यांना खाऊ घातला जातो. आता माझ्या मामाची सगळ्यात मोठी मुलगी काजल, तर तिचं बेबी आहे ही, ती पण दिवाळीच्या सुट्टीसाठी माहेरला आली होती. तर कीर्ती त्या बेबीला घेऊन बसली होती आणि हा घोडा पण आहे मामाच्या घरी आमच्या. इकडे म्हशी बांधल्या आहेत आणि त्यांना पाणी पिण्यासाठी पाण्याची सोय आहे ही.
आणि आता हे पाणी बॅरेल भरून वाहतंय, असं नाही की इथं पाणी वेस्ट जाते, तर ते खालून पाणी वाहत बाकीच्या झाडांना जातं. जी झाडं लिंबाची सगळी झाडं जी लावलीत त्या झाडांना लागतात. आजोबांची आंघोळ झाली होती, चहा पिण्यासाठी ते इथं आले होते आणि माझी आंघोळ लवकर झाल्यामुळे इथं मी चहा ठेवला होता त्यांच्यासाठी. पण दररोज असं असतं की त्यांच्या आंघोळ झाली ना ते स्वतः चहा करून आपलं आपलं पिऊन त्यांच्या कामाला लागतात. नंतर माझे दुसरे जे चुलत मामा आहेत, म्हणजे मम्मीची माझे 2 चुलते आहेत, तर त्यांच्याकडे मी गेली. खूप दिवसातून गेली होती मी त्यांच्याकडे. तर ही माझ्या मम्मीची मधली चुलते आहे, म्हणजे माझी आजीच आहे ही. आणि ही मावशी आहे. तर मावशीचं पण ऑपरेशन झालं होतं, तिला पण बघायचं होतं, त्यासाठी मी आले होते मावशीला भेटायला. आता मावशीची आणि आजींची सगळ्यांचीच भेट झाली होती. खूप दिवस झाले जायचं म्हणत होती मी आजोळी, पण मला जायला काही होतच नव्हतं. आता इथला कॅमेरामॅन मात्र आपला आयुष आहे बरं का. थोडा कॅमेरा हलतोय खरा, पण त्याने प्रयत्न तर केलाय चांगला व्हिडिओ घ्यायचा. मला का माहित आहे म्हटलं मला काय मी तुला एवढे माझ्या दिवशी कशी बसला होता की म्हणजे पदाबाई पाहिजे तू. आता इथं जावांच्या गप्पा चाललेत. म्हणजे ह्या दुसऱ्या आजी म्हणजे माझ्या मम्मीची सगळ्यात धाकटी चुलती, आणि म्हणजे ही सगळ्यात धाकटी आजी आहे आमची, आणि हे मोठे धाकटे चुलतेत, म्हणजे हे धाकटे आजोबा आहेत माझे. तर त्यांना पण भेटायला मिळाले होते. आणि हा माझ्या मामाचाच मुलगा आहे, छोटा एकदम. दोघी पण मामी माहेरी गेलेत त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीसाठी, त्यामुळे दोघी आजीच होत्या घरी, तर त्यांना भेटून आली. खूप दिवसातून गेले त्यामुळे आजीने मला साडी नेसवल्याशिवाय पाठवलं नाही. छान ओटी भरली आणि साडी नेसवली आणि मग परत मी रिटर्न आले. आता आम्ही लहान असताना या तिघी जावा म्हणजे माझी आजी चुलती, मम्मीच्या दोघी चुलती, हे सगळे एकत्र राहायचे आणि आम्ही उन्हाळी सुट्टीला गेले की आम्ही तिथे एकत्रच असायचो. त्यामुळे आम्हाला कधीच म्हणजे सक्क किंवा चुलत असं कधीच वाटत नाही. आमच्यासाठी सगळ्या आजी आजोबा आणि त्यांनी पण आम्हाला तेवढंच निस्वार्थ प्रेम करतात. आता ही मधली आजी जी आहे तर त्यांनी पण मला साडी नेसवली होती. नको नको म्हटलं तर त्या ऐकायलाच तयार नव्हत्या, कारण मी पण खूप दिवसातून गेले होते. तर इथं गप्पा टप्पा मारून मग मी आजीकडनं परत रिटर्न आले, कारण मला लक्ष्मी दैवडी गावामध्ये लक्ष्मीचं मोठं मंदिर आहे, तर त्या मंदिरात पण दर्शनासाठी जायचं होतं. गेले वर्षातून एकदा तर मी लक्ष्मी आईला दर्शनासाठी जातेच. तर आज पण मी इथं आले होते, इथं आले तर दर्शन घेऊनच जावं म्हणून आज गावामध्ये गेलो. त्याच्यानंतर लक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं. गर्दी काहीच नव्हती मंदिरामध्ये. आणि लक्ष्मी देवडीमधील हे लक्ष्मीचं मंदिर एक जागृत देवस्थान आहे. आणि आम्ही लहानपणी पण जेव्हा उन्हाळी सुट्टीला यायचो ना, तेव्हा असं कधीच व्हायचं नाही की आम्ही सुट्टीला आलोय ना आम्ही देवाला गेलो नाही. तर आता मी लग्न होऊन सासरी गेले, पण या देवीवर माझी खूप श्रद्धा आहे. आणि उन्हाळ्याच्या सुट्टी देवीची यात्रा असते, तर हा रेडा आहे, म्हणजे ह्याचं पुतळा बनवला रेड्याचा. तर या देवीला प्रसाद म्हणून रेडा कापला जातो. याचं काय कारण आहे मला खरंच माहीत नाही, पण दरवर्षी यात्रेमध्ये रेडा कापला जातो देवीला. आता मंदिराच्या मागच्या साईडलाच खर्जई खोकलाईचं असं देव मांडलेलं आहेत, तर तिथं मी दर्शन घेतलं. आता लक्ष्मीचं मंदिरात पाया पडून झाल्यानंतर, दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या मागच्या साईडलाच हे मरीमाईचं मंदिर आहे. तर या मरीमाईच्या मंदिरात पण येऊन दर्शन घेऊन गेले मी. त्याच्यानंतर बाहेर खर्जई खोकलाईचं पण दर्शन घेतलं. आता दर्शन घेतल्यामुळे माझं मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालं होतं, कारण जायचं होतं देवाला ठरवलेलं. आणि परत आली तर ही माझी बेस्ट फ्रेंड आहे लहानपणीची, तर ती मला भेटायला आली होती. सध्या ती बंगालला असते, कारण तिचे पती आर्मीमध्ये आहेत. तर मला भेटायसाठी म्हणून खास ती आली होती. तिला मी म्हटलेलं माझ्याकडे फक्त 5 मिनिटं वेळ आहे, कारण आजच मी सासरी परत जाणार आहे. तर तेवढ्यात ती आवरून आली होती भेटायसाठी. आणि माझी मैत्रीण कोमल, ती माझ्या एका मामालाच दिली, म्हणजे मामाचीच बायको आहे ती. त्यामुळे ती माझी जरी बेस्ट फ्रेंड असली तर आता ती माझी मामी पण लागते. आता कोमलसोबत जवळजवळ 10 मिनिटाची भेट झाली असेल, पण खूप आहे वर्षभरासाठी, कारण ती पण इकडे कधी वर्षातून. बाय.